सुधारणेचं महाराष्ट्रात काम करणाऱ्या ज्या वेगवेगळ्या संस्था संघटना आहेत, त्या सर्व संस्था संघटनातील सर्वात मजबूत आणि सर्वात मोठी असणारी संघटना आणि त्याचे सर्व कार्यकर्ते, ज्यांची आज सर्व तपासण्या होऊन त्यांची प्रक्रिया पूर्ण होऊन ज्यांची आज वेगवेगळ्या पदावर निवड झालेली आहे, त्या सर्वांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो. विचारमंचावरील सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, आम्हाला एकदम ब्रँड ॲम्बेसिडर करून टाकल्यामुळं फारच नवी जबाबदारी आमच्यावर आलेली आहे असं वाटायला लागलेलं आहे. पण तसं काही नाही. 2014 पासून मी वैयक्तिकरित्या या संघटनेशी जोडला गेलेलो आहे की ज्यावेळेला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आणलेल्या कायद्याला वारकऱ्यांचं नाव घेऊन त्या ठिकाणी अनेक वर्ष रोखलेलं होतं आणि त्या रोखण्याच्या मध्ये जे काही थोडे लोक थोडेच होते, टोपी घालून, त्यांना ते काही वारकरी नव्हते, पण त्यांना टोपी घालून वारकरी म्हणून त्यांच्या नावानं पत्रकं काढले जात होते. आणि त्या रोखणाऱ्यामध्ये जे काही मध्ये मध्ये भाषणं करायला जावं लागायचं, त्या भाषणं करणाऱ्या, कायद्याला विरोध करणाऱ्यामध्ये जे भाषण करणारे लोक होते त्याच्यात मी एक होतो, कायद्याला विरोध करण्यासाठी. डॉक्टर साहेब त्यावेळेला यायचे, वेगवेगळ्या लोकांच्या भेटी घ्यायचे. आमच्या एका पत्रकार मित्रांनी सांगितलं, महाराज तुम्ही पत्रकार आहात, विचारी आहात, विवेकी आहात, असं असताना कायद्याला विरोध का करता? तुम्ही जरा कायदा समजून घेतलाय का? म्हणलं समजून घ्यायचं काय, आमच्या धर्माच्या विरुद्ध असल्यामुळे समजून घ्यायची गरजच नाही त्याची. म्हणलं ठीक आहे, तुमच्या धर्माच्या विरुद्ध आहे, पण तुम्ही आता समजून तर घ्या. आणि मग डॉक्टर दाभोळकरांची एका अधिवेशनामध्ये, मुंबईच्या अधिवेशनामध्ये मी पत्रकार होतो, सगळं राजकीय वृत्तांकन करावं लागायचं आणि विधानसभेचं अधिवेशन सुरू असणारे डॉक्टर साहेब तिथे आले होते. आणि तिथं डॉक्टरांनी मला सांगितलं, महाराज तुमचा विरोध काय? म्हणजे आमच्या धर्माच्या विरोधात आहे. काय धर्माच्या विरोधात आहे? म्हणजे कायद्याबद्दल काय तुम्हाला माहिती आहे? बरं मला एक सांगा. म्हणले माझ्यामध्ये विशिष्ट प्रकारची शक्ती आहे आणि त्या शक्तीनं मी तुमचा रोग बरा करतो, याला वारकरी संप्रदायाची मान्यता आहे का? मी म्हणलं अजिबात नाही, आम्ही उलट म्हणतो. म्हणलं सिंदरी हिंदरी दैवते कोणती पूजिता भूते केते, आपल्या पोटाशी रडते मागते शिते अवधान, असा कुठलाही देव कोणाचा रोग बरा करत नाही, असा वारकरी संप्रदाय म्हणतो. माझ्यामध्ये विशिष्ट प्रकारची शक्ती आहे आणि मी मागच्या जन्मामध्ये कृष्ण होतो, तू मागच्या जन्मामध्ये राधा होतीस, असं करून जर एखादा माणूस एखाद्याचं शोषण करत असेल तर त्याला वारकरी संप्रदायाची मान्यता आहे का? मी म्हणलं अजिबात नाही. अंगाला ओनिया राख, डोळे झाकोणी करीती पाप, दावणी वैराग्याची कळा, भोगिती विषयाचा सोहळा, तुका म्हणे सांगो किती आणि जळो तयाची संगती. म्हणले मग हेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कायदा म्हणतो. आणि मग त्यांनी कलम सांगायचं, कायद्याचं ते अनुच्छेद सांगायचा आणि मी त्याचा अभंग म्हणायचा. आणि त्या दिवशी पटल्यानंतर अधिवेशन संपल्याबरोबर जे काही कायद्याला विरोध करणारे प्रमुख माणसं होते, जे की माझ्यासारखे विचारी होते, परंतु केवळ आपल्या धर्माच्या विरुद्ध ते न वाचता विरोध करत होते, अशा सर्वांच्या भेटी घेतल्या. आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायदा हा वारकरी संतांनी ज्या विचाराची पेरणी, ज्या विचाराचा जागर या महाराष्ट्रात केला, त्या संतांच्या विचारावर हा कायदा आधारित आहे. अशा प्रकारे सर्वांना पटवून दिलं. दोन्ही बाजूने मसुदा तयार झाला. तो मसुदा पुढच्या अधिवेशनामध्ये मंजूर होणार. मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब होते, त्यांनी त्याला मंजुरी दिली होती. पुढच्या अधिवेशनामध्ये तो कायदा मंजूर होणार अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि त्या अगोदरच डॉक्टरांचं या ठिकाणी शहीद व्हावं लागलं त्यांना. आणि त्यावेळेला माझ्या मनाला इतकी बोचणी झाली की आज जी मी भूमिका घेतलेली आहे, ती भूमिका जर मी 5 वर्षापूर्वी, 7 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी घेतली असते आणि त्याच वेळेला जर कायदा होऊन गेला असता तर कदाचित डॉक्टर साहेब वाचू शकले असते. आपण उशिरा घेतलेल्या भूमिकेमुळे डॉक्टर साहेबांना जावं लागले की काय ही बोचणी मनाला लागली. आणि त्यावेळेला ठरवलं की या संस्थेबरोबर ज्या वेळी जे शक्य होईल त्या प्रत्येक वेळेला या संघटनेबरोबर उभा राहायचं. आणि त्यावेळेपासून पावगे सर इथे आहेत, संजय बनसोडे सर इथे आहेत, आमच्या मुंडेताई आहेत. पहिलं माझं कीर्तन अनिसच्या मंचावर करणारे आमच्या आरतीताई आणि मनोहर जे आहेत, त्यावेळेपासून ज्या वेळेला मला संधी मिळेल, ज्या वेळेला तुम्ही हाक माराल त्या वेळेला मी तुमच्याबरोबर आलेलो आहे. आणि याचं कारणच असं आहे की जे काम संतांनी केलंय तेच काम अंधश्रद्धा निर्मूलन समिती करते आहे. माझ्यावर खूप सुरुवातीला पहिल्यांदा मी मंचावर आलो त्यावेळेला मला खूप ट्रोल केलं गेलं आणि आता ट्रोलिंगची आम्हाला सवय झाली. ज्ञानेश्वर महाराजांनी गेल्या वर्षी एक लेखच लिहिला होता. काय महाराज त्याचं टायटल? कोपले ट्रोलर्स हे सनातनी लोक.
आता मज भीक कोण घाली, अशा प्रकारचं म्हणजे आता हे आम्ही स्वीकारलेलं आहे, हे बोलणार आहेत. डॉक्टर दाभोलकरांनी ते सहन केलंय, इथलच्या प्रत्येक सुधारणावादी माणसानं सहन केलंय. इथं महात्मा गांधींना जेवढ्या शिव्या मिळतात तेवढ्या कोणालाच मिळत नाहीत. मग त्या तुलनेमध्ये आपल्याला खूप कमी शिव्या मिळतात, असं स्वीकारून आम्ही हे आता स्वीकारलेलं आहे. आणि म्हणूनच अंधश्रद्धा निर्मूलन समिती जे काम करते ते संतांचंच काम आहे. आणि म्हणून 2 वर्ष की 3 वर्षापूर्वी ज्यावेळेला सगळ्या संतांच्या ठिकाणी जाण्याची यात्रा काढली होती, त्या यात्रेच्या सुरुवातीला आणि समारोपाला सुद्धा मला जाता आलं, याचा मला आनंद आहे. आम्ही मगाशी ज्ञानेश्वर महाराजांनी त्या ठिकाणी बोलत होतो की मगाशी सुरुवात करताना मी म्हणालो की आज महाराष्ट्रामध्ये सुधारणावादी विचार घेऊन जाणाऱ्या ज्या चळवळी होत्या म्हणायला लागलो, त्यातली आता असणाऱ्या विद्यमान चळवळीमध्ये सर्वात मजबूत चळवळ ही अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ आहे. मगाशी तुमची निवड प्रक्रिया होत होती. खरं तर मी काल संध्याकाळी 6 वाजता प्रवास सुरू केलेला आहे, मध्ये कीर्तन केलेलं आहे, पुन्हा प्रवास, त्यामुळे खूप थकवा आलेला होता म्हणून मला जावं लागलं. पण एखाद्या संघटनेची निवड इतक्या सरळ होऊ शकते? कोणत्याही संघटनेची निवड जर प्रक्रिया होत असेल, पदाधिकारी बदलत असतील, नवे पदाधिकारी नेमले जाते असतील, तर पोलिसांचा बंदोबस्त ठेवावा लागतं. पण इथे सगळं पाहिलं तर इतक्या स्मूथली, इतक्या सहज की आपल्यावर येणारी जबाबदारी, आपल्याजवळ असणारी जबाबदारी सहज सोडायची आणि आपल्याला येणारी जबाबदारी तितक्या सहजतेनं स्वीकारायची, ही किती संतांचं मोठं काम आहे. बावगे सर, मी ज्या ठिकाणी डॉक्टर दाभोलकरांची हत्या झाली त्या ठिकाणी दुसऱ्या वर्षी काहीतरी मी कीर्तनाला आलो होतो आणि त्या ठिकाणी मला साथ देण्यासाठी काही मुंबईचे माझे सहकारी आणले होते आणि कीर्तन झालं. आणि ज्या तऱ्हेनं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोक आमच्याशी वागत होते, ते माझ्याबरोबर असणारे महाराज तिथून निघाल्यानंतर म्हणाले, महाराज आपण स्वतःला महाराज म्हणतो, आपण आपल्याला संतांच्या विचाराचे म्हणतो, पण आपली प्रत्येक कृती करताना आपला काहीतरी स्वार्थ असतो. बाकी काही स्वार्थ नसू द्या. आध्यात्मिक काम करणाऱ्या माणसाचं बाकी काही संजय बनसोडे सर स्वार्थ नसू द्या, किमान मला पुण्य मिळेल ही तरी अपेक्षा असते. अरे म्हणले, हे माणसं आपली एवढी काळजी घेत आहेत की यांना तर पुण्याची पण अपेक्षा नाही. म्हणजे कुठल्याही अपेक्षेशिवाय एखादं काम करावं, ही जी अध्यात्मामधली सर्वात उच्च पातळी सांगितली जाते, ती पातळी खऱ्या अर्थानं अंधश्रद्धा निर्मूलन समिती या ठिकाणी करते आहे. आणि संतांच्या विचाराच्या बद्दल जर सांगायचं झालं तर मुळातच वारकरी संत चळवळ सुद्धा सुरू करण्याचं हेच काम आहे की जे आज तुम्ही करताय. आपण जर 12व्या शतकामधला कालखंड काढला तर 12व्या शतकामध्ये संपूर्ण समाज हा अंधश्रद्धेच्या अधीन गेला होता. चातुर्वर्ण व्यवस्थेच्या माध्यमातून समाज वाटला गेला होता, जातीमध्ये वाटला गेला होता, वर्ण व्यवस्थेमध्ये वाटला गेला होता. समाजामध्ये अशा प्रकारची दुफळी आज जशी जाणीवपूर्वक निर्माण केली जाते, त्यावेळच्या व्यवस्थेने ती निर्माण केलेली होती. आणि ज्या वेळेला सगळं समाज असा विभागलेला असतो, विखुरलेला असतो आणि अंधश्रद्धेमध्ये, कर्मकांडामध्ये बुडालेला असतो, त्यावेळेला तो समाज दुर्बळ होतो. आणि ज्या वेळेला एखादा समाज दुर्बळ होतो त्यावेळेला त्या समाजावर दुसरा समाज आक्रमण करतो. म्हणून 12व्या शतकाच्या आगेमागे जे आपल्यावर जास्त आक्रमण झाली त्याची कारणं अशी आहेत की त्यावेळचा समाज हा पूर्णपणे जात, धर्म, पंथ याच्यामध्ये विभागलेला आणि कर्मकांडामध्ये अडकलेला. त्याच्यासाठी त्याच्या अगोदरच्या काही संतांनी प्रयत्न केले, आमच्या महानुभाव पंथाच्या माध्यमातून प्रयत्न झाले, तिकडे कर्नाटकामध्ये बसवेश्वरांच्या माध्यमातून प्रयत्न झाले. आणि या अगोदरच्या झालेल्या प्रयत्नातून धडा घेऊन वारकरी संतांनी जसं तुम्ही म्हणता तशी मधली भूमिका स्वीकारून एकदम कुठलाही टोकाचा गेले नाही, पण जे हे सगळं बदलायला पाहिजे ते बदलण्याची प्रक्रिया करण्यासाठी संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी पंढरपूरच्या वाळवंटामध्ये वेगवेगळ्या जातीतल्या संतांना एकत्र करून ही वारकरी चळवळ उभारली. पहिलं काही काम केलं असेल तर आज जसं जातीवरून, धर्मावरून, पंथावरून समाज अशा प्रकारचा विखुरलेला आहे, त्या समाजाला सर्वांना एकत्र, सर्व वारकरी संप्रदाय हा सर्व जातीचा आहे आणि कोणत्याही जातीतला आणि कोणत्याही धर्मातला माणूस वारकरी संप्रदायामध्ये येऊ शकतो, अशा प्रकारची भूमिका घेतली. म्हणून वारकरी जी चळवळ आहे, वारकरी जो संप्रदाय आहे, तो कुठल्याही एका जातीचा नाही, तो कुठल्याही एका धर्माचा नाही, कुठल्या एका पंथाचा नाही, कुठल्या एखाद्या प्रांताचा नाही आणि कुठल्या एका पक्षाचा सुद्धा नाही. आज तो विशिष्ट पक्षाच्या दावणीला बांधण्याचं कारस्थान सुरू आहे. मागच्या निवडणुकीमधले आमच्या काही पूजनीय वंदनीय महाराजांचे जर क्लिप पाहिल्या, त्यांचे जर व्हिडिओ पाहिले, तर वारकरी संप्रदायाचा विचार आणि या आम्हाला ज्याला वंदनीय आम्ही म्हणतो अशा या महाराजांचा विचार हा परस्पर विरुद्ध आहे. असे महाराज हे वारकरी संप्रदायाचे असू शकत नाहीत, कारण ते कुठल्या तरी एका पक्षाची बाजू घेतात.
कुठल्या तरी एका धर्माची बाजू घेतात. वारकरी संप्रदाय कुठल्या एका धर्माचा नाही. हे मी सांगायची गरज नाही. त्याच्यावर मी फार बोलणार नाही. ज्यावेळेला माझं संविधानावर व्याख्यान असतं, तो धर्माचा कसा नाही, तो पंथाचा कसा नाही, याच्यावर सविस्तरित्या मी मांडणी करत असतो. पण त्यावर मी बोलणार नाही. म्हणून वारकरी संप्रदायानं जी सामाजिक सुधारणेची भूमिका घेतली, त्या सुधारणेमध्ये ज्या कालखंडामध्ये कीर्तन करण्याचा अधिकार हा फक्त विशिष्ट समाज घटकाला होता. महाराष्ट्रामध्ये सध्या 4 प्रकारच्या कीर्तन परंपरा आहेत. सर्वात जुनी नारदीय कीर्तन परंपरा आहे, त्याच्यानंतर वारकरी कीर्तन परंपरा आहे, त्याच्यानंतर रामदासी कीर्तन परंपरा आहे, आणि त्याच्यानंतर सत्यपाल महाराज करतात ते त्यांच्या सगळ्या पाल मंडळी ज्यांनी निर्माण केली, खूप चांगली काम करतायत सत्यपाल महाराज, ती 4थी कीर्तन परंपरा आहे. वारकरी संप्रदायाच्या अगोदर कीर्तन करण्याचा अधिकार फक्त विशिष्ट वर्गाला होता. नामदेव महाराज कीर्तन आता सारखं नव्हतं. त्यावेळेला कीर्तनकार मध्ये उभा असायचा, डाव्या बाजूला पेटीवाला असायचा, उजव्या बाजूला तबलेवाला असायचा. जे काही सांगायचे ते एकट्याने सांगायचं आणि कीर्तन संपल्यानंतर सर्वांनी एकाच्या पाया पडायचं. अशी एकाधिकारशाहीची भक्ती परंपरा त्यावेळेला होती. नामदेव महाराजांनी पहिले काही काम केलं असेल तर या बाजूला 5-25 टाळकरी, त्या बाजूला 5-25 टाळकरी, आणि कीर्तन करत असताना कीर्तनकार जो विषय मांडतो आहे त्या विषयाला अनुरूप प्रमाण देण्याचा अधिकार आमच्या टाळकऱ्यांना दिला. आणि कीर्तन कुणीही करू शकतो अशा प्रकारची भूमिका मांडली. आणि त्याच्यामधूनच वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन करण्याचा, भक्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे? महाराज एका ठिकाणी सांगतात, काय सांगतात? ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा ही अधिकार. म्हणजे या 4 वर्ण व्यवस्थेमध्ये जी जात बसू शकत नाही, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य, हे 4 वर्ण आहेत. आणि या 4 वर्णात जे बसत नाही तो चांडाळ. पण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र चांडाळा ही अधिकार. चांडाळाला सुद्धा वारकरी संप्रदायात अधिकार आहे. नवे बाळे, नारी, नर, स्त्रिया, पुरुष आदी करोनी वेशाही, वेशेला सुद्धा अधिकार देण्याचा, नुसता अधिकार नाही तर वेशेलाही संत पद देण्याचं औदार्य जर कोणी दाखवलं असेल तर ते वारकरी चळवळीने दाखवलेलं आहे. आणि म्हणून ज्या काळामध्ये महिलांना अधिकार नाकारले जात होते, महिलांना कुठल्याही प्रकारचं बोलण्याचा, मत मांडण्याचा अधिकार नव्हता, त्यावेळेला आमच्या संत परंपरेमध्ये जनाबाई, सोयराबाई, कानोपात्रा या सगळ्या संत झाल्या. आणि त्या सुद्धा वेगवेगळ्या समाज घटकातून झाल्या. तुमच्या सुधारणावादी विचाराचा, अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार मांडायचा ठरलं तर 700 वर्षापूर्वी, आजही त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी विचारलं जातं. काय विचारलं जातं? की बाबा 5 दिवस महिलेने घरात राहावं की नाही, तिने स्वयंपाक करावा की नाही, तिने मंदिरात जावं की नाही, अशा प्रकारचे आज प्रश्न निर्माण होतात. पण 700 वर्षापूर्वी गाव कुसा बाहेर राहणारी एक बाई सांगते की अरे आम्हा महिलांना विटाळच नसता तर तुमचा जन्म कुठून झाला असता. सोयराबाई 700 वर्षापूर्वी सांगते. हा जे सुधारणावादी चळवळीचा विचार आहे. आज इथे माझ्या बऱ्याच माता भगिनी किंवा सर्वच माता भगिनी या ठिकाणी बिना पदराच्या बसलेल्या दिसतात. पण आरतीताई 700 वर्षापूर्वी पदरापेक्षा आपल्या कर्तव्याला महत्व देण्याची भूमिका आमच्या जनाबाईने घेतलेली आहे. हा सुधारणेचा वारसा आहे. अंधश्रद्धेच्या बद्दल, निवारण्याच्या बद्दल सांगायचं झालं तर अनेक उदाहरणं त्या ठिकाणी सांगता येतील. अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य हे वारकरी संतांनी मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे. की जे की अगोदर आम्हाला भक्ती परंपरेमध्ये सांगितलं होतं, यज्ञ करा, या करा, तप करा, आमका करा, तमका करा. आमच्या वारकरी संतांनी 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की बाबांनो, योग करून आणि याग करून कुणालाही सिद्धी प्राप्त होत नाही. तरी अजून काही लोक म्हणतात पाऊस पडना गेला की काय करा? यज्ञ करा. काय सांगतात? पाऊस पडना गेला यज्ञ करा. पण मला तर साक्षात्कार झालाय. काय साक्षात्कार झालाय? की पाऊस हा यज्ञ करून पडत नाही, तर पाऊस न पडण्यासाठी जी अनेक कारणं आहेत त्याच्यात एक यज्ञ. आणि हा मला साक्षात्कार झालाय. आता महाराज असल्यामुळे साक्षात्कार व्हावं लागतात ना बनसोडे सर, तसा मला साक्षात्कार झालाय. तुम्हाला महाराज, बाकीचे महाराज सांगतात किंवा मला आमच्या गुहेत बसल्यानंतर साक्षात्कार झाला, तमक्या गुहेमध्ये बसल्यानंतर साक्षात्कार झाला. मग तुम्हाला जो हा साक्षात्कार झालाय तो तुम्ही कुठल्या गुहेमध्ये, कुठल्या मंदिरामध्ये, कुठल्या एकांतामध्ये बसले होते त्यावेळेला तुम्हाला साक्षात्कार झालाय? तो साक्षात्कार झालाय 2015 साली. 2015 साली मराठवाड्यामध्ये एवढा दुष्काळ पडला होता, शेतकरी आत्महत्या करत होते. मी पत्रकार होतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही जाऊन त्या ठिकाणी दुष्काळाची कारणं शोधत होतो. एका नेत्याबरोबर मी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलो होतो. आणि लातूरला त्या वर्षी पाणी कशाने आणलं होतं? रेल्वेने आणलं होतं. इतका त्यावेळेला दुष्काळ होता. आम्ही नदीवर गेलो, आम्ही बारवावर गेलो, आम्ही तळ्यावर गेलो. पाणी नदीत नव्हतं, पाणी बारवात नव्हतं, पाणी तळ्यात नव्हतं,
त्यावेळेला पाणी एकाच ठिकाणी होतं, ते म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. आणि ते सुद्धा कुठल्या महिन्यामध्ये होतं? श्रावण महिन्यामध्ये. आता श्रावण महिन्याची परिस्थिती आपल्याला माहिती आहे की श्रावण महिन्यामध्ये वातावरण कसं असतं. बालकवीने 100 वर्षापूर्वी श्रावण महिन्याचं वर्णन केलेलं आजही आपल्या सर्वांना पाठ आहे, तोंडपाठ. काय वर्णन आहे? श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर सिरवे, क्षणात फिरुणी ऊन पडे. म्हणजे श्रावण महिन्याचं वर्णनच तसं असतं ना. ते वातावरण बघितलं की आपोआपच त्या ठिकाणी तशा ओळी एखाद्या कविमानाच्या माणसाला सुचू शकतात. मी सुद्धा गेले 1.5 वर्षापूर्वी साताऱ्याला गेलो होतो. तिकडे कास पठार नावाचं ठिकाण आहे. त्या कास पठारावरून जात असताना सकाळी सकाळी काल्याचं कीर्तन होतं. सूर्याची तिरपी किरण अशी पडली होती. तिकडे फुलं उमरलेली होती. ते पाहिलं की मलाही सुचलं होतं, प्रातःकाळी उने कोवळी धरतीवर सांडली, प्रातःकाळी उने कोवळी धरतीवर सांडली, आणि रंगबिरंगी रानफुलांची रांगोळी मांडली. माळावरती वाऱ्या संगे गवत पोपटी झुले, आणि आभाळाचे अंगण झाले पक्षासाठी खुले, त्या आभाळी मुले ढगाची धुडू धुडू रांगली, आणि रंगबिरंगी रानफुलांची रांगोळी मांडली. हे गेल्या वर्षीच होतं. पण लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलो संजय सर, त्यावेळेला मला तिथला श्रावण असा नाही दिसला. मग तिथला श्रावण कसा दिसला? उजाड राणे उदास चेहरे डोळ्यात दाटले पाणी, उजाड राणे उदास चेहरे डोळ्यात दाटले पाणी, आणि श्रावणात मग कशी सावी सांगा पाऊस गाणी. श्रावण माशी हर्षमानसी होतच नाही मुळी आता, श्रावण माशी हर्षमानसी होतच नाही मुळी आता, हिरवळ शोधून कुठे दिसेना झाड बोडके सांगे व्यथा. आभाळाकडे लावून नजरा डोळे पुरते थकून गेले, आणि मातीच्या गर्भात पेरले कोंब कोवळे सुकून गेले. जनावरांचे पोट खपाटी गायीचा तर आटला पान्हा, दुधासाठी टाहू पुढीत झोपाळ्यात केला ताना. आणि मग आश्वासनांच्या वांज ढगाची रोज नव्याने होते दाटी, आश्वासनांच्या वांज ढगाची रोज नव्याने होते दाटी, ऊर फुटला धीर सुटला मृगजळाच्या धावणे पाठी. आणि शेवटी म्हटलं होतं, वर्षा ऋतू सरून गेला वर्षा वाचून सुकली सेते, वर्षा ऋतू सरून गेला वर्षा वाचून सुकली सेते, वर्षामध्ये मुख्यमंत्र्याला झोप तरी हो कशी येते, वर्षामध्ये मुख्यमंत्र्याला झोप तरी हो कशी येते. हे ते सगळं वातावरण पाहून लिहिलं होतं. ते वातावरण पाहिलं, आणि तिथले जिल्हाधिकारी होते पांढरे साहेब, त्यांना पोलीस पांडुरंग पोले, त्यांना भेटायला गेलो. आणि मग त्यांना भेटल्यानंतर पाणी किती चारा किती याची सगळी माहिती घेतली. साक्षात्कार सांगावले मला झालेला. आणि माहिती घेतल्यानंतर त्याने मग शेवटी आमचं सगळं बोलणं अधिकृतरित्या असणारं ऑफिशियल बोलणं संपलं. आणि मग मी पोलीस साहेबांना म्हणलं, पोलीस साहेब अहो मला आता आपल्या इकडे लातूर जिल्ह्याला रेल्वेनं पाणी आणावं लागतंय, पण कोकणामध्ये मात्र पूर आलेत, गडचिरोलीला पूर आलाय, आणि मग आपल्याकडेच पाऊस का पडत नाही. त्यावेळेला पोलीस साहेबांनी जे सांगितलं तिथे साक्षात्कार झाला. पोलीस साहेब म्हणाले की आपलं पावसाचं प्रमाण जर समतोल राहायचं असेल तर आपलं वनक्षेत्र हे कमीत कमी 33% असलं पाहिजे. किती टक्के असलं पाहिजे? 33% असलं पाहिजे. मग मी पोलीस साहेबांना विचारलं, मग तुम्ही या लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहात, तुम्हाला लातूर जिल्ह्याचं वनक्षेत्र माहिती असेल? ते म्हणले हो माहिती आहे. म्हणजे किती वनक्षेत्र आहे? ऐका लातूर जिल्ह्याचं वनक्षेत्र, बावगे सर तिथे राहतात. लातूर जिल्ह्याचं वनक्षेत्र आहे 0.7. श्यामसुंदर महाराजावर विश्वास ठेवायची गरज नाही. गुगल उघडवायचं आणि लातूर जिल्ह्याचं वनक्षेत्र काढायचं. 0.7 हा आकडा आल्यावर तुम्हाला दिसेल. आणि कोणत्याच महाराजावर विश्वास ठेवू नका. तुम्ही लोक महाराजावर विश्वास ठेवता म्हणून आमचं बरं चाललंय. आता ज्या महाराजांची नावं या ठिकाणी घेतली त्यांचं आपल्याबद्दलचं काय आहे ते आपल्या सर्वांना माहित आहे. तेच ऐकल्यानंतर मग मला प्रश्न पडला की लातूर जिल्ह्याचं वनक्षेत्र 60% का राहिलं? कारण आम्ही घरासाठी लाकडं तोडी, आम्ही कारखान्यासाठी लाकडं तोडी, आम्ही यज्ञासाठी लाकडं तोडी. यज्ञ करायचं तर काय करावं लागतो? लाकडं तोडावं लागतात, जाळावे लागतात, एक यज्ञकुंड करावा लागतो, त्यात लाकडं टाकावे लागतात, आणि लाकडं टाकून मग तुपाची धार लावावं लागते. किती मोठी लावावं लागते माहिती आहे ना? तुम्हाला नसेल माहिती, आमच्या एखाद्या वारकऱ्याच्या हत्तीच्या सोंडे एवढी. कशात? यज्ञामध्ये हत्तीच्या सोंडे एवढी कृष्णाची. कशाची धार? तुपाची. आता मला सांगा, हत्तीच्या सोंडे एवढे जर आपण तूप जाळायला लागलो तर त्या ठिकाणी आपले संसार नीट राहतील का? आणि मग त्या ठिकाणी साक्षात्कार झाला की आम्ही यज्ञासाठी झाडं तोडली आणि म्हणून पाऊस पडत नाही. म्हणजे पाऊस न पडण्यासाठी जी अनेक कारण आहेत ना, त्याच्यात एक यज्ञ आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, योगे याग विधी येणे नोही सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. ज्ञानेश्वर महाराजांनी अगोदरच्या भक्ती परंपरेमध्ये जे यज्ञाच्या माध्यमातून समाजाचं शोषण चालत होतं, त्या यज्ञाला त्या ठिकाणी यज्ञाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणारं शोषण थांबवण्यासाठी अशा प्रकारे त्याला ऑप्शन दिलं. जे अंधश्रद्धा निर्मूलन होती. यज्ञ जर करायचा नसेल तर काय करायला पाहिजे? जसं तुम्ही होळी लहान,
पोळी दान हे जसं ऑप्शन दिलं तसं 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी ऑप्शन दिलं, यज्ञ करू नका, काय करा मग, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, यज्ञ करत बसू नका, हरिमुखाना म्हणा, यज्ञ करण्यासाठी कोट्यावधीचं पुण्य लागतंय, इकडे काही करावं लागत नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा पाया ज्ञानेश्वर महाराजांनी, नामदेव महाराजांनी, चोखोबा महाराजांनी, गुरुबा महाराजांनी घातला. आणि या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या माध्यमातून जी चळवळ या ठिकाणी उभी राहिली की अंधश्रद्धेचे जे 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 प्रकार होते सगळे, त्या सगळ्या प्रकाराला वारकरी संतांनी विरोध केलेला आहे. महिलांच्या अधिकाराचा त्या ठिकाणी सन्मान केलेला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ चालवत असताना त्यावेळचे सुद्धा समाज जे काय त्याच्यासारखे बुवा सांगितले ना, ते बुवा आला होता आमच्याकडे एकदा. बघा, तुकाराम महाराजांच्या बद्दल आनंद यादवांच्या कादंबरीमध्ये काहीतरी शब्द आढळले म्हणून त्यांना साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होऊ दिलं नाही. पण तोच बागेश्वर या ठिकाणी येतो आणि त्या ठिकाणी सांगतो की तुकाराम महाराज की लुगाई उन्हे दंडेशी पिटती थी. म्हणजे तुकाराम महाराजांची बायको त्याला दंड्याने मारत होती आणि हा बागेश्वर धाम बाजूला राहून बघत होता. आणि तरी सुद्धा ज्ञानेश्वर महाराज एकाही वारकऱ्याचं थोबाड उचकटलं नाही. त्या आनंद यादवाच्या समोर आंदोलन करून त्या साहित्य संमेलनाची निवड झाल्याच्या अगोदर 10 वर्षे लिहिलेली कादंबरी, पण त्या कादंबरीचे 2 शब्द सांगितल्याबरोबर ते त्या ठिकाणी विरोध करतात. मनूपेक्षा ज्ञानेश्वर महाराजापेक्षा तुकाराम महाराजापेक्षा मनू श्रेष्ठ आहे असं तो कोणतरी सांगलीचा गुरुजी म्हणतो आणि आमचं थोबाड उचकटत नाही. अशा वेळेला हे खरोखर वारकरी आहेत का, अशा प्रकारची मनामध्ये शंका निर्माण होते. आणि म्हणून वारकरी संतांनी जी सुधारणावादी चळवळ केलेली आहे अशा बाबत, बरोबर, बागेश्वरच्या मनात तुकाराम महाराज का राग आहे, कारण तो पर्ची काढतो आणि तुकाराम महाराज पर्ची काढणारचं तोंड बघू नका म्हणतात. मग त्याला राग नाही करणार. काय म्हणतात तुकाराम महाराज, तो बघतो भविष्य, तो सांगतो शकून. आणि तुकाराम महाराज सांगतात, सांगो जाणती शकून भूत भविष्य वर्तमान, त्यांचा आम्हासी कंटाळा पाहो नावडती डोळा. असे जे भविष्य सांगणार आहेत ना, ते आम्हाला डोळ्यानं बघायला सुद्धा आवडत नाहीत, असं तुकाराम महाराज म्हणतात. मग असं जर तुकाराम महाराज म्हणत असतील तर मग तो तिची बदनामी नाही का करणार. खरं तर वारकरी संतांनी या उत्तर भारतीय संत परंपरेला मार्गदर्शन केलेलं आहे. नामदेव महाराज या वारकरी संतांनी मांडलेला समतेचा, स्वातंत्र्याचा, बंधुत्वाचा, सामाजिक न्यायाचा, नवे नवे अंधश्रद्धा निर्मूलनाचा जो विचार आहे तो विचार सांगण्यासाठी नामदेव महाराज पंजाबमध्ये गेले. पहिल्यांदा संपूर्ण उत्तर भारताचा दौरा केला, पंजाबमध्ये काही काळ राहिले आणि तिथल्या लोकांनी नामदेव महाराजाला स्वीकारलं. आज मात्र दुर्दैवाने उत्तर भारतातले लोक मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला इथं आमच्या इथे माथ्यावर आणून मारले जातात आणि ते इथल्या आमच्या समाजाला त्या ठिकाणी अंधश्रद्धेमध्ये बुडवतात. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे इथले जे राज्यकर्ते आहेत त्याचे मोठमोठे इव्हेंट करतात. काय इव्हेंट करतात, कारण समाज जर शिकला, समाज जर सुधारला, समाज जर विवेकी झाला तो तुमच्या मागे मागे येणार नाही. अनिल सर, समाज जर तुमच्या मागे मागे यायचा असेल तर तो दुबळा राहायला पाहिजे, तो भयभीत राहायला पाहिजे, तो अडाणी राहायला पाहिजे. आणि तो जर अडाणी राहिला तर मग यांच्या मागे मागे जातो. आणि म्हणून हा समाज अडाणी कसा राहील याच्यासाठी आजकाल प्रयत्न केले जात आहेत. त्यावेळेला संतांनी मांडलेली जी भूमिका आहे ती भूमिका आपण सर्वांनी या ठिकाणी सांगितली पाहिजे. मी तरी या ठिकाणी संविधानाचं कीर्तन का करू लागलो, या कीर्तनाच्या माध्यमातूनच. ज्या वेळेला संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माविरुद्ध केलेलं कारस्थान आहे असं ज्या वेळेला काही महाराज कीर्तनामधून सांगायला लागले, त्यावेळेला आम्ही मुंबईमध्ये एका वर्तमानपत्राचा राजकीय संपादक म्हणून मंत्रालयामध्ये काम करत होतो. आणि त्यावेळेला ते ऐकलं की एक महाराज सांगतोय, काय सांगतोय, की संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माविरुद्ध केलेलं कारस्थान आहे. त्याच वेळेला दिल्लीमध्ये संविधान जाळल्या गेलं आणि त्या संविधानाच्या क्लिप आमच्या तोंडावर फेकल्या गेल्या. त्याच वेळेला तोच गुरुजी असणारा नाशिकमध्ये गेला आणि तिथे सांगितलं की संविधानापेक्षा मनुस्मृती श्रेष्ठ आहे. त्यावेळेला ठरवलं की संविधानाला कोणी जर कीर्तनातून बदनाम करत असेल, संविधानाला जर कोणी कीर्तनातून बदनाम करत असेल तर संविधान हे कसं संत विचारावरच आधारित आहे हे आपण सांगितलं पाहिजे. आणि म्हणून संविधान आणि संत चळवळ याच्यावरची गेल्या 5 वर्षामध्ये 188 कीर्तनं मी केलेली आहेत. कारण आता आपल्या सर्वांना संजय बनसोडे सर म्हणाले की महाराज तुमच्यासारखे लोक वाढवा. आता आहेत त्याच्यामध्ये किती वाढतील मला माहिती नाही, पण ज्ञानेश्वर महाराजांनी मी या ठिकाणी जबाबदारी घेतो की तुमच्यातले 10 लोक बाहेर निघा आणि तुम्ही सांगा की आम्ही कीर्तन करतो. तुम्हाला 1 महिन्याच्यात आम्ही कीर्तन करता तयार करतो. मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटेल की आम्ही 3 वर्षापूर्वी शेतकरी कीर्तन महोत्सव केला.
काही मंडळींना या ठिकाणी एक नाव माहीत सुद्धा असेल. त्या शेतकरी कीर्तन महोत्सवामध्ये व्याख्यानासाठी आम्ही एका वक्त्याला बोलवलं होतं. ते सगळीकडे व्याख्यानासाठी सुधारणावादी संत विचाराच्या आधारानं खूप चांगल्या प्रकारचं व्याख्यान करतात. त्या वक्त्याचं नाव आहे डॉक्टर बालाजी जाधव. डॉक्टर बालाजी जाधव आमच्याकडे त्या ठिकाणी व्याख्यानासाठी आले आणि त्यांचं एकंदर बोलन, त्यांची ती लय पाहिल्यानंतर बालाजी जाधव सरांना मी म्हणालो की जाधव सर, व्याख्यानातून तुमचं लोक खूप ऐकत असतील, पण हा विचार जर सर्वसामान्य लोकांमध्ये पोहोचला तर तो कीर्तनाच्या माध्यमातून सर्व लोक ऐकायला येतात. व्याख्यान म्हणलं की विशिष्ट लोक ऐकायला येतात आणि कीर्तन म्हणलं की सर्व लोक ऐकायला येतात. तर तुम्ही कीर्तनातून जर हा विषय मांडायला सुरुवात केली तर तो खूप लोकांपर्यंत पोहोचू शकेल. म्हणले महाराज मी कधीच केलेलं नाही. म्हणलं पहिल्यांदा कुठली तरी गोष्ट कधीतरी पहिल्यांदा करावी लागते. आणि त्याच्यानंतर 5-6 महिने 2-3 महिन्यालाच आम्ही पुन्हा अहमदपूरला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटलो. त्यांचं व्याख्यान होतं, माझं कीर्तन होतं. एकाच हॉटेलवर आमची राहण्याची व्यवस्था केली होती. संयोजकाने आम्हाला विचारलं वेगवेगळ्या रूम चालतील का? नाही म्हणलं आम्हाला एक असली तरी चालेल. तिथं आम्ही चर्चा केली आणि आज बालाजी जाधव महाराज जर तुम्ही सोशल मीडियावर पाहत असाल तर जे प्रमुख कीर्तनकार आपल्याला महाराष्ट्रामध्ये सुधारणावादी दिसतात त्याच्यामध्ये बालाजी जाधव महाराज आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला सुद्धा, तुमच्यापैकी कुणाला सुद्धा जर कीर्तनाच्या माध्यमातून हा विचार मांडायची इच्छा होत असेल तर तुम्ही ठरवा, 10-15 लोक तयार व्हा, 8 दिवस आपण एका ठिकाणी बसू. ज्ञानेश्वर महाराज असतील, मी असेल, आणखी अशा प्रकारचा विचार सांगणारी माणसं असतील आणि त्यांच्याबरोबर आपण बसून 10 कीर्तनकार आपल्यातले तयार झाले. ह्याची खूप आज महाराष्ट्रामध्ये गरज आहे. कालच त्या ठिकाणी एका ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून जाऊन आलो. महाराज म्हणले अशा प्रकारचं कीर्तन आम्ही कधीही ऐकलं नाही. आम्हाला स्वर्गाची लालूच दाखवून, आम्हाला वैकुंठाची लालूच दाखवून, आम्हाला मोक्षाची लालूच दाखवून या ठिकाणी शोषण केलं. आणि तुम्ही तर सांगता की एकाही संतांनी स्वर्ग मागितलेलं नाही, एकाही संतांनी वैकुंठ मागितलेलं नाही. वारकरी संप्रदायाच्या अगोदर आम्हाला भक्ती परंपरा जी सांगत होती ते वैकुंठाला गेलं पाहिजे, स्वर्गाला गेलं पाहिजे, मुक्ती मिळाली पाहिजे सांगितलं होतं. पण आमच्या संतांनी सांगितलं की न लगे मुक्ती धनसंपदा, मुक्ती नको म्हणले. बरं म्हणले मोक्ष तरी घ्या. तुकाराम महाराज तर हसले, म्हणले मोक्ष नको. म्हणले का? म्हणले मोक्ष आम्ही आमच्या घरी झाडू मारायला ठेवलाय. मी नाही म्हणत बरं का, तुकाराम महाराज म्हणतात. काय म्हणतात? मोक्षा माघरी कामारी ते दाशी होय सांगोयशी तुका म्हणे, मोक्ष आम्ही म्हणले झाडू मारायला ठेवलाय. मग म्हणले ते स्वर्गाचं वगैरे सांगतात ते बघा. तुकाराम महाराजांच्या एकंदर 4,500 अभंग उपलब्ध आहेत. त्या 4,500 अभंगामध्ये 500 ते 600 अभंग देवाकडे वेगवेगळ्या प्रकारची मागणी करणारे आहेत. पण त्या 400, 450, 600 अभंगामध्ये वेगवेगळी मागणी तुकाराम महाराज देवाकडे करतात. पण एकाही अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी देवा मला वैकुंठाला ने अशी मागणी केलेली नाही. उलट तुकाराम महाराज म्हणतात की जे स्वर्गामध्ये गेलेले लोक आहेत, जे लोक स्वर्गामध्ये गेलेत आहेत ते कंटाळलेत आणि ते म्हणतात की आम्हाला मृत्यू लोकामध्ये जन्म मिळाला पाहिजे. तुम्हाला पण सांगितलं जात असेल ना स्वर्गामध्ये गेलं पाहिजे वगैरे वगैरे. काय कृष्णाजी स्वर्गामध्ये असतं? मी आळंदीमध्ये सांगितलं काय असतंय? अप्सरा. म्हणजे इथे यज्ञ करायचा, याग करायचा, तपश्चर्या करायची, पुण्य करायचं आणि एवढं जाऊन वर जाऊन काय बघायचं? तर अप्सराचा डान्स बघायचा. म्हणून आमच्याच तुकाराम महाराजांनी स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मा म्हा. आमच्या नामदेव महाराजाला तर देवानेच ऑफर दिली. वेगवेगळे ऑफर असतात ना मध्ये मध्ये. तशी नामदेव महाराजाला देवाने ऑफर दिली की नामदेवा जरा वैकुंठाला वगैरे जाता का? नामदेव महाराज म्हणले आपल्याला नको वैकुंठाला. म्हणले का नको? म्हणले अरे तुमचे सगळे कीर्तनकार तर आता आळंदीची यात्रा सुरू होईल 18 तारखेपासून, 18 जून पासून 4 जून पर्यंत पंढरपुरापर्यंत प्रत्येक कीर्तनकार आपल्या मुक्कामावर स्वर्गाला गेलं पाहिजे, वैकुंठाला गेलं पाहिजे, मुक्ती मिळवली पाहिजे अशा प्रकारे सांगतात. आणि तुम्ही तर म्हणता स्वर्गाला वैकुंठाला नको. नामदेव महाराज हसले, म्हणजे देवा त्यांना माहिती नसेल काय स्वर्गामध्ये काय ते. मग नामदेव महाराजाला भगवंताने विचारलं तुम्हाला माहिती आहे का काय स्वर्गामध्ये आहे ते? स्वर्ग कसा आहे तुम्हाला माहिती आहे का? वैकुंठ कसं माहिती आहे का? नामदेव महाराज म्हणले हो मला माहिती आहे. कसं आहे? म्हणले वैकुंठ खोपट जुनाट झोपडी. वैकुंठ खोपट आहे, जुनाट आहे, झोपडी आहे. तेथे आडाआडी घालू नको, तसल्या आडबाजूला मला निहून टाकू नको असं नामदेव महाराजांनी सांगून त्या वैकुंठाची जी अपेक्षा दाखवली होती ती फालतूमध्ये काढली. स्वर्गाची अपेक्षा दाखवली होती ती फालतूमध्ये काढून आमच्या समाजाला स्वर्गाचं आणि वैकुंठाचं जी लालूच दाखवून समाजाचं शोषण केलं जात होतं त्याच्यापासून त्या ठिकाणी रोखलेलं आहे. आणि म्हणून आमच्या साधू संतांनी ज्या ज्या माध्यमातून समाजाचं शोषण होत होतं भक्ती परंपरा चालू ठेवली. आणि भक्ती परंपरा चालू ठेवत असताना, भक्तीच्या सर्व संकल्पना चालू ठेवत असताना पुण्य असेल, पाप असेल, स्वर्ग असेल, वैकुंठ असेल, या सगळ्या गोष्टी आपल्या आपल्या जागेवर ठेवल्या. पण त्यांना फालतूमध्ये काढलं, त्याचं आकर्षण संपवलं आणि समाजाला इथली भक्ती परंपरा, आम्हाला स्वर्गामध्ये जायची गरज नाही तर आम्ही खेळ मांडियला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे, आम्ही पंढरपुरामध्येच स्वर्ग निर्माण करू, या मृत्यूलोकामध्ये स्वर्ग निर्माण करू, अशा प्रकारची भूमिका निर्माण केली. आणि ती कशी असेल? यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर
करावा विचार न लगे चिंता कोणासी, लहान या थोर या आणि कोणत्याही जातीतले या, अशा प्रकारची वारकरी संतांनी हाक घालून सर्व सामाजिक ऐक्याचा प्रयत्न केला. जे समाजाला यज्ञाच्या माध्यमातून, स्वर्गाच्या लालूचीच्या माध्यमातून त्या ठिकाणी शोषण केलं जात होतं, त्या शोषणातून समाजाची मुक्तता केली आणि खऱ्या अर्थानं निर्भेळ भक्तीचा आनंद समाजाला दिला. आणि तो आनंद आपण समाजामध्ये रुजवून या ठिकाणी ज्या काही सुधारणावादी चळवळी आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कायदे सुद्धा झाले ते आपल्या महाराष्ट्रातच का झाले? वेगवेगळ्या प्रकारचे महामानव जन्माला आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्रातच का जन्माला आले? महात्मा ज्योतिबा फुले महाराष्ट्रातच का जन्माला आले? छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातच का जन्माला आले? डॉक्टर नरेंद्र दाभोळकर महाराष्ट्रातच का जन्माला आले? कारण या महाराष्ट्राच्या मातीची विवेकी मशागत संतांनी केली आणि म्हणून वैचारिकतेचं पीक या महाराष्ट्रामध्ये आले. आज विचारानं फुललेल्या या महाराष्ट्राला, फुले शाहू शिव आंबेडकरांच्या विचारानं फुललेल्या या महाराष्ट्राला पुन्हा त्या ठिकाणी वारकरी संत परंपरेच्या अगोदर ज्या ठिकाणी मनुस्मृती सारखी व्यवस्था होती आणि ज्या व्यवस्थेच्या माध्यमातून इथल्या माणसाला माणूसपण नाकारलेलं होतं, स्त्रियांना त्यांचं माणूसपण नाकारलेलं होतं, त्या माणूसपण नाकारलेल्या स्थितीमध्ये पुन्हा एकदा समाजाला घेऊन जाण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा वेळेला अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि जे वारकरी संत विचाराचे पाईक आहेत, या सर्वांनी एकत्र येऊन या शक्ती रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि ते प्रयत्न करण्याचा आपण सगळे मिळून प्रयत्न करूया. मला दिलेली अर्ध्या तासाची वेळ संपलेली आहे. खरं तर बोलायला लागलो की कीर्तनकार असल्यामुळे कमीत कमी 2 तास बोलावं वाटतंय, पण वेळेच्या मर्यादा असल्यामुळे आणि मी पत्रकार राहिलेला असल्यामुळे मला वर्तमानपत्रामध्ये जेवढी जागा आहे, जाताना बातमी लिहायला जाताना मी असं मस्त जोरात जायचो, जागोजागीचे सगळे टिपणं घ्यायचो, कसं काय झालंय आणि कार्यालयात यायचो आणि विचारायचो संपादकाला, साहेब एवढी मोठी बातमी. ते म्हणले तेवढी मोठी असली तरी तुम्हाला लहान करावं लागेल का? म्हणले खाली अमक्या नेत्याचा आज वाढदिवस आहे, त्याच्यामुळे अर्ध पान त्या नेत्याच्या वाढदिवसाला गेले. दुसरं म्हणले दुसरा युवा नेता आहे, म्हणले त्याच्यामध्ये पाऊण पान गेले आणि तुम्हाला पाऊण पानामध्ये 4 बातम्या बसवायच्या. तसं मी असा जोरात विचार वगैरे करून आलो होतो. टिपणं बिपणं काही मला काढता येत नाहीत, पण तरीसुद्धा आपल्याला 1 तास बोलायचं, आम्ही दोघेच आहोत असा विचार केला होता. पण पुन्हा आपण 1 तासाची अर्ध्या तासाची मर्यादा दिली आणि म्हणून मी वर्तमानपत्राच्या संपादकाने सांगितल्यानंतर जेवढ्या जागेत माझी बातमी बसवत होतो तेवढ्या जागेत मी माझं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण ही काही आपली शेवटची वेळ नाही आहे. आपण वेळोवेळी भेटू, जागोजागी भेटू आणि ज्या ज्या वेळेला तुम्हाला आमची गरज वाटेल, ज्या ज्या वेळेला तुम्हाला वाटेल की हा विचार लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, त्या वेळेला तुम्ही हाक मारा. ज्ञानेश्वर महाराजांनी तुमच्या बरोबर आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.